बघू शकताय तुम्ही आज बनवायचं आहे एकदम हॉटेल स्टाईल अख्खा मसूर आणि रोटी घरच्या घरी, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीनं. बघा इथं मी अख्खा मसूर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 1 ग्लास. आता कुकरला 3 शिट्या देऊन मसूर पहिला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, कुकरमध्ये ठेवूया आपलं भांडं. त्याच्यानंतर कुकरला 3 शिट्या द्यायच्या, जास्त शिट्या द्यायचं नाही कारण अख्खा मसूर एकदम पटकन शिजतोय. तर कुकरला शिट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण इकडं रोटीची तयारी करून घेऊया. त्यासाठी तर आता मी मैदा घेणार आहे. मैद्याच्या रोटी करायच्या आहेत. तर मैदा घेऊया. एक साधारण 6 किंवा 7 रोट्या करणार आहे, त्या हिशोबात मी इथं मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या रोट्या करायच्या त्या हिशोबात, म्हणजे चपातीचं आपण पीठ कसं घेतो तसं घ्यायचं. त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एकदम थोडं थोडं पाणी घेऊन आटा एकदम मस्त मळून घ्यायचा. बघू शकता आता आटा पण मळलेला आहे, तो भिजायला ठेवूया 1-15 मिनटं. तोपर्यंत आपण इकडं मसाल्याची तयारी करून घेऊया. कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो मस्त ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो मस्त पहिला भाजून घ्यायचा आहे. बघू शकताय, कांदा टोमॅटो भाजून घेतलं की एक ग्रेव्हीला छान एक वेगळी चव येते, म्हणून पहिला इथं आपण कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम लाल कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो, जास्त पण करपायचं नाही. बघू शकता एकदम थोडंसं लाल कलर आला की झालं. त्यानंतर मग आपण ग्रेव्ही करून घेऊया. मिक्सरला लावून घेतलेला आहे, कांदा टोमॅटोची पेस्ट इथं करून घ्यायची आहे पहिला, जास्त पाणी घालायचं नाही. बघू शकता आता इथं आपला अख्खा मसूर पण शिजलेला आहे आणि आपली सगळी तयारी झालेली आहे. चला आता फोडणी घालूया. तर त्यासाठी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल एकदम छान मस्त कडकडीत करू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, मोहरी एकदम छान तडतडू द्यायचं आहे. जिरं, मोहरी जिरं एकदम छान मस्त तडतडू द्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, आता मोहरी जिरं इथे छान तडतडले आहेत. आणि त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकायची, मस्त हलवायचं. आणि कांदा टोमॅटोची पेस्ट एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे, साईडून तेल सुटूसपर्यंत, म्हणजे आपली ग्रेव्ही छान होईल. म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट साईडून तेल सुटूसपर्यंत भाजून घेतलं की छान होते आणि खूप दिवस, म्हणजे 1-2 दिवस टिकतं. जर आपण गडबडीत करून घेतलो तर ते लगेच खराब होण्याची शक्यता असते. बघू शकताय तुम्ही, आता इथं मी प्लेट झाकतो म्हणजे व्यवस्थित ते कांदा टोमॅटोची पेस्ट भाजेल तेलात. बघू शकताय तुम्ही, मस्त इथं कांदा टोमॅटोची पेस्ट तेलात भाजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया, मस्त हळद टाकायची. आणि त्याच्यानंतर जरा जगभरातले मसाले टाकूया. मसाल्याशिवाय आपल्या जेवणाला कशी टेस्ट येणार. त्यामध्ये मी जिरे पावडर टाकलेले आहे, धने पावडर टाकलेले आहे, काळी मिरी पावडर टाकलेली आहे इथं बघू शकताय. आणि एक कलर जबरदस्त येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही आपली झणझणीत कोल्हापुरी चटणी, तिखट आहे 2 चमच टाकलेले आहे तरी पण. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मस्त आता सगळा मसाला परत एकदा हलवून घ्यायचा आहे तेलात. बघू शकताय तुम्ही, आता मस्त सगळा मसाला तेलात असं परतून घेऊया. आता मसाला पण एक 5-10 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता मसाल्याला साईडून कसं तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला इथं परफेक्ट भाजलेला आहे. तर चला हे अख्खा मसूर आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. शिजवून घेतलेला अख्खा मसूर आता त्याच्यामध्ये घालायचा. अख्खा मसूर पण बघा कसं शिजलं, म्हणजे जास्त गिर पण झालेलं नाही आणि जास्त असं कच्चं पण नाही आहे, मस्त शिजलेलं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं. तर आता हे असं हलवून घेऊया मस्त. जास्त काही घट्ट करणार नाही, जास्त काही पातळ करायचं नाही, मध्यम ह्याच्यावर करायचं आहे. बघा झाले की नाही जबरदस्त. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे एकदम हॉटेल स्टाईल आपला अख्खा मसूर करणार आहे म्हणून थोडंसं तुपाची धार टाकायची. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे इथं बघू शकताय तुम्ही. आता मस्त हे परत एकदा हलवून घ्यायचं. तूप आणि आपण कोथिंबीर टाकलेलं आहे, तर परत एकदा असं हलवून घेऊया. मस्त जबरदस्त वास तर एकदम भारी येत आहे. आता प्लेट झाकून एक 5 मिनटं फक्त उकळी काढूया अख्खा मसूरला. बघू शकता इथं 5 मिनिट झालेलं आहे आणि आता इथं आपले हॉटेल स्टाईल अख्खा मसूर तयार झालेला आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीत. चला आता इकडं रोटी तयार करून घेऊया.
मस्त पीठ भिजलेलं आहे. तर असा गोळा म्हणजे मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा. जास्त काय मोठा जास्त बारीक नाही, मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपण जसं चपाती लाटतो तसं लाटायचं. बघू शकताय तुम्ही. मस्त रोटी लाटून घ्यायची. जास्त पातळ पण नको, जास्त जाड पण नको, अशा पद्धतीनं. बघा आता एवढा आकार भरपूर झाला रोटीचा. आता इथं रोटी पण आपण लाटून झालेले आहे. चला आता भाजून घेऊया. एक साईडला मस्त भाजून घ्यायची रोटी. बघू शकताय तुम्ही. आपण घरच्या घरी साध्या पद्धतीनं जे आपल्याकडं साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण करायचं आहे. तर पलटी करून घेतलं, त्याच्यावरती तूप लावूया. तुपाची रोटी करायची आहे आपण, म्हणून थोडंसं तूप लावलं. परत पलटी करून दोन्ही साईडला तूप मस्त लावून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती रोटी इथं पहिला भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गॅसवर टाकून थोडीशी अनेकदा वाफ देऊन घ्यायची आहे त्याला, म्हणजे जेणेकरून आपलं हॉटेलसारखी रोटी तयार करायचा आपण प्रयत्न करायचा आहे घरच्या घरी. बघा इथं झाली की नाही रोटी. आता इथं अख्खा मसूर आणि रोटी एकदम जबरदस्त, त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू, एकदम खायला जबरदस्त हॉटेलसारखी टेस्ट घरच्या घरी, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, अख्खा मसूर रोटी रेसिपी? प्लीज लाईक, share and subscribe my channel.